या 4 बाजार समित्यांमध्ये कांद्याला मिळतोय 4,000 रुपयांचा दर. लवकरच हा दर 5,000 रुपये देखील त्या ठिकाणी पार होणार. सध्या लाल कांद्याचा हंगाम हा जोरदार सुरू आहे आणि कांद्याला मागणीही त्या ठिकाणी वाढलेली आहे. सध्या जर का आपण बघितलं तर त्या ठिकाणी चांदवड बाजार समितीमध्ये जो काय लाल कांद्याला बाजारभाव मिळतोय तो जवळजवळ 5,100 रुपयाचा बाजार मिळतोय. दुसरी बाजार समिती जी काय कोल्हापूर म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची बाजार समिती, इथं देखील त्या ठिकाणी कांद्याला त्या ठिकाणी 4,000 रुपयाचा दर मिळतो. त्यानंतर आपण जर का बघितलं तर जुन्नर आळेफाटा बाजार समितीमध्ये देखील चिंचवड कांद्याला 3,310 रुपयांचा बाजार मिळतो. सोलापूरमध्ये देखील लाल कांद्याला 35 रुपयांचा दर मिळतोय. तर संगमनेर बाजार समितीमध्ये देखील उन्हाळा कांद्याला आता दर वाढलेले आहेत, 3100 रुपयांचा बाजारभाव मिळतोय. एकंदरीतच आपण जर का बघितलं तर त्या ठिकाणी आता कांद्याला सध्या चांगला बाजारभाव मिळत आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण देखील आहे. सध्या कांद्याची टंचाई ही त्या ठिकाणी सध्या दिसत असून आंतरराष्ट्रीय बाजारात देखील कांद्याला मागणी आता वाढलेली आहे आणि यामुळेच कांद्याचे दर सध्या कडाडले आहेत. बांगलादेशामधून सुद्धा कांदा आयातीचा वेग हा वाढलेला असून बांगलादेशमधून आयातीसाठी तब्बल त्या ठिकाणी 1150 जे काय परवाने आहेत ते आता देण्यात आले आहे आणि याच माध्यमातून बांगलादेशात नेमका किती कांदा त्या ठिकाणी आता भारत निर्यात करणार आहे याकडे संपूर्ण शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे. कारण यावरतीच त्या ठिकाणी कांद्याचे बाजारभाव हे आता येणाऱ्या काळामध्ये ठरणार आहेत. एकूणच राज्यामध्ये कांद्याला जवळपास 5,000 रुपये एवढा सरासरी दर मिळणार का अशी चर्चा शेतकऱ्यांमध्ये सध्याच्या घडीला त्या ठिकाणी सुरू आहे. नेमकं याच बाबतीत काय महत्त्वाचा अपडेट आहे व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब देखील करा. महाराष्ट्र हे पहिल्यापासूनच त्या ठिकाणी शेती बाबतीत पुढारलेलं राज्य. या राज्यामध्ये कांद्याचं उत्पादन जे काय आहे ते त्या ठिकाणी नाशिक असेल, सोलापूर, अहिल्यानगर, सातारा, कोल्हापूर, धुळे, जळगाव यांच्यासह राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती कांद्याचं उत्पादन घेतलं जातं. विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये जो काय कसमध्ये पट्टा आहे म्हणजे कळवण असेल, सटाणा असेल, मालेगाव असेल आणि देवळा असेल, तर या तालुक्यातील शेतकरी हे कांदा उत्पादनामध्ये त्या ठिकाणी आघाडीवरती असतात. एकंदरीतच राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक आणि अतिशय आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे. बांगलादेश सरकारनं कांदा आयाती बाबतीचा एक महत्त्वाचा निर्णय घेतल्यामुळे त्या ठिकाणी भारतीय कांद्याच्या मागणीत आता मोठी वाढ त्या ठिकाणी होणार आहे. बांगलादेशनं त्या ठिकाणी कांद्याची ऑर्डर भारताला पुन्हा आता त्या ठिकाणी दिलेली आहे आणि याचा थेट फायदा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्या ठिकाणी होणार असल्याचं तज्ज्ञांकडून त्या ठिकाणी आता सांगितलं जातं आहे. एकंदरीत जर का आपण बघितलं तर आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार बांगलादेश सरकारनं कांदा आयातीसाठी दिल्या जाणाऱ्या परवान्यांची संख्या आता वाढवली आहे. याआधी कांदा आयातीसाठी 50 परवाने दिले जात होते, परंतु आता ही संख्या मात्र थेट 200 एवढी त्या ठिकाणी करण्यात आली आहे आणि या निर्णयामुळे भारतातून बांगलादेशला जाणाऱ्या कांद्याच्या निर्यातीला मोठा वेग त्या ठिकाणी आता येणार आहे. अलीकडेच बांगलादेशने भारतातून कांदा आयात करण्यास त्या ठिकाणी परवानगी दिल्यानंतर अवघ्या काही दिवसामध्ये सुमारे 1,500 टन कांदा भारतातून बांगलादेशमध्ये पोहोचला. आता आयात परवान्यांची संख्या वाढल्यामुळे येत्या काळात मोठ्या प्रमाणात भारतीय कांदा बांगलादेशात निर्यात होण्याची शक्यता आता त्या ठिकाणी व्यक्त केली जाते आणि ही बाब शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची त्या ठिकाणी मानली जाते. म्हणूनच जो काही येणारा काळ आहे तो कांद्याच्या दराबाबतीत अतिशय निर्णायक त्या ठिकाणी ठरण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा सकारात्मक परिणाम देशांतर्गत कांदा बाजारावर त्या ठिकाणी दिसून येण्याची अपेक्षा आहे. निर्यात वाढल्यामुळे बाजारातील कांद्याचा पुरवठा हा कमी होईल आणि त्याचा थेट परिणाम भाववाढीच्या स्वरूपात त्या ठिकाणी दिसून येतं. एकंदरीतच सध्या कांद्याची आवक देखील मार्केटमध्ये आता कमी होताना चित्र त्या ठिकाणी दिसते. कारण अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती जो काही उन्हाळा कांदा सध्या त्या ठिकाणी मार्केटमध्ये यायला पाहिजे जेवढ्या प्रमाणामध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी येत नाही आणि जो उन्हाळा कांदा देखील आहे तर उन्हाळा कांदा देखील आता शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी संपलेला आहे. लाल कांद्याची देखील त्या ठिकाणी आवक आता कमी दिसत आहे. काही दिवसांपूर्वी बांगलादेश सरकारनं स्थानिक बाजारातले दर नियंत्रण ठेवण्यासाठी 7 डिसेंबरपासून कांदा आयातीवरती काही निर्बंध घातले होते. मात्र सध्या तेथील कांदा बाजाराची मागणी वाढलेली असून उपलब्धता कमी आहे आणि ही त्या ठिकाणी झाल्यामुळे पुन्हा एकदा आयात परवान्यांची संख्या त्या ठिकाणी वाढवण्याचा निर्णय हा बांगलादेशने घेतला आहे. एकंदरीतच बांगलादेशच्या कृषी मंत्रालयाने बाजारात स्थिरता येईपर्यंत पुढील आदेश देईपर्यंत भारतातूनच कांदा आयात सुरू राहणार असल्याची माहिती त्या ठिकाणी दिली आहे आणि यामुळे येत्या काही दिवसात कांद्याच्या निर्यातीमध्ये सातत्य जर का राहिलं तर कांद्याचे बाजारभाव जवळपास 5,000 रुपये प्रति क्विंटल एवढे सरासरी त्या ठिकाणी होऊ शकतात आणि याचा थेट फायदा कांदा निर्यातदारांसह कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील होणार आहे. सध्या बाजारभाव दबावाखाली असलेल्या शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी त्या ठिकाणी ठरणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात कांद्याला त्या ठिकाणी जवळपास 5,000 रुपये प्रति क्विंटलचा दर हा त्या ठिकाणी मिळू शकतो असं एकंदरीत चित्र त्या ठिकाणी दिसतं. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमचा जर का कांदा येणाऱ्या काळामध्ये जर का मार्केटमध्ये येणार असेल तर त्या ठिकाणी रोजचे बाजारभाव पाहून त्या ठिकाणी तुम्ही कांदा विक्रीचं नियोजन जर केलं तर तुम्हाला नफा हा त्या ठिकाणी नक्कीच होईल.